इकडे आला ही पाक ह्याला पेट्रोलला आणि आपल्याला नाश्त्या पाण्याला 100 रुपये घ्यायचे. 500 तेल टाकणार ते समोर टाकणार आहे ते नाना विचार हे 100 रुपये तुम्हाला ते माझा आहे. धूप से नहाने गए बादाम काजू और पिस्ता. जागी तिकडे काय लागलं ते मागे आवडून केलं. एक एक किलोचीच पुढे की ह्यात किती आहे किलोवर आहेत की. सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय. तर गाईज आता वाजल्यात रात्रीच्या 10 आणि 10 वाजता इकडे बघा अनन्याचं काय सुरू आहे. हे आहे कुठली डाळ मुगाची डाळ. तर आम्ही बनवणार आहे मुगाच्या डाळीचा हलवा. सो त्यासाठी डाळ भिजू घातली होती 1 तास आधी. आता ह्याला भाजून घेणार आहे इथं. सो आणि मग उद्या बाकीचं काम करणार आहे. हां मिक्सरमध्ये वाटून घेऊया ना. मग नंतर उद्या आपण बाकी सगळे तयार करणार. तर तुम्हाला बघायला मिळेलच. भाजते जाओ भाजते जाओ भाजते जाओ. ही भाजायला लावली नाही आता पूर्ण लाल उसपर आम्हाला भाजायचं आहे. आत्ताशी ह्याची नमी गेल्या पाणी भिजवल्याने अजून नाही गेली वल्लच आहे का. तर काय बघा ते किती आता भाजले ब्राऊन झाले थोडं थोडं. आणि परफेक्ट भाजले का नक्की सांगा आम्हाला. म्हणजे आता आम्ही गॅस बंद केलाय तर एवढंच ठेवलं. आता मिक्सरला डायरेक्ट बारीक करणार आहे. तवा भारी झाली का भाजली. गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय. तर गाईज आता मी चाललो आहे सकाळी सियाला सोडायला स्कूलला. तसंच थोडं काम आहे माझं ते करणार. आणि काजू बदाम पण आणायचं आहे जे काल रात्री तुम्ही बघितला ते ह्या ब्लॉगमध्येच होणार आहे कंटिन्यू. ते कशासाठी काय मुंगचा हलवा. हां मुंगच्या हलव्यासाठी काल थांबलो होतं आम्ही. ते काजू बदाम संपले होते म्हणून. आता ते पण येताना आणणार आहे. म्हणजे मुंगच्या हलव्यात ते भारी वाटते काजू बदाम. सो चला येत नाहीस राहू दे मग राहू येऊ नकोस मला काय राहू दे राहू दे. तुम्ही म्हणलं पुढे 1 किलोचीच पुढे की ह्यात किती आहे किलोवर आहेत की. महागच तेवढा आहे. फुकून फुकून खायला लागतंय. गरीब व्हायचंय की लवकर. तू हुशार आहेस एकदम. नाही विषय असा नाही आणणार होतो. तर गाईज बघा हे आम्ही बदाम आणणार होतो. बदाम काजू जास्त 3 एक किती रुपयाला आहे 10 रुपयाला. चॉकलेट चॉकलेट मागे काश्मीर जाओगे. ए विदाउट हा करता पायल काय चॉकलेट बाहेर. तर तुला एक माझं काम ऐकायला बाहेर करणार काय काम. माझं काम करणार काय सांग पाहिला. मग नाही देणार चॉकलेट. बरं माझं काम करणार. हा इथं बाहेर जा सोप्यावर बजा मी तुला चॉकलेट घेऊन येतो. हे चॉकलेट नाही रे बदाम आहे. काजू आहे सांग की काजू आहे. हे काजू फोडून टाकायचं आपल्याला हलव्यामध्ये टाकायचं आहे. तर हे गाय जास्त आणणार होतो. बरं थांब 2 मिनिट बोलतो तुझ्या हातात देतो. अरे बोलत तर देतो की 2 मिनिट थांबणार. हे बदाम सकाळी मी 8 वाजता गेलो सियाला सोडलं तेव्हा सगळे शॉप बंद होते. मग एका शॉपमध्ये मला हे मिळालं त्यामुळे हे घेऊन आलो. मग जास्त आणतोय आम्ही डिमार्ट मधनच. एवढ्या लांब कुठे जायचं म्हणलं त्यामुळे आपल्याला हे बोलते की आता हलव्यापुरतं आणलंय. एका 3 आहे बदाम मध्ये 3 बदाम 3 काजू 3 अशी एका पोडीत दे. तिथं म्हणतील दे तुझ्या हात न दे. हे पुढे दे समजा. थांब तुला चालू काय हे घे हा कर बस. दिल गार्डन भर आहे. हे वाचकी व्यान माझ्या हलव्याला काय ठेवतोस का नाही. एक हे द्या त्याला त्याचं देते एवढं द्या की 1 वाटी देते तुला. ठीक आहे रे. मग नंतर नाही काय मी आले थांब. कसं आपल्याला ना त्याच्यात टाकायचं हलव्यामध्ये. हे व्यान ही घे वाटीत घे. हे 3 आहे ती घे नाही लगेच घ्यावा. ते छोटं. जा बसून खायचं. चल तिथे थांब मी देतो सांडत जाईल. चल चल तिकडे चल. चल ये. 9 वाजता तेव्हा तो उतरत होता मी जात होते. मी अशी चालली माझ्या नादात पायरीवर म्हणून पाहा चल मागे राखायला आले.
तात्पुरतं हलव्याला मिळालं तेवढं घेऊन आलो. बदाम चांगला आहे ना, पिस्ता आणि बदाम आणि काजू, काजू बदाम पिस्ता. 2 दिवस अगोदर म्हणत नव्हता का काजू पाहिजे, किती रडत होता. ते आणायच्या डीमार्टलाच गेलो नाही आपण किती वेळ. तर आम्ही डीमार्टमध्ये 1-1 किलोचं पॅकेट आणते. काजू बदाम पिस्ता आणि मनुकं तर असतेच, कोण ना कोण आम्हाला शेतकरी देतात. होयच की देतात, कामाचा dialogue बोलतो. पप्पाला देतात काय ओळखीचे. त्यामुळे मनुका आणत नाही, काजू बदाम पिस्ता हे 3. आणि काय असते का चारोळीला आणायला पाहिजे की, चारोळी विसरलो पण नव्हतं त्यांच्याकडे, हे 3च होतं. काय घेतलं आता? हा रवा घेतला अर्धा वाटी, हम्म. आता अर्धा वाटी बेसन, रवा अर्धा वाटी बेसन, वेलची पावडर. चाशणी करणार गाईज. इथं सगळी तयारी करून घ्यायला. चाशणी झाली की इकडं भाजायला घेणार. अरे कसं उघडलं? जादू है क्या तुम्हारे पास? कैसे काय जादू है? जादू मेरे हवा में होता है, हवा में। हवा धूप में? से नहाने गए बादाम काजू और पिस्ता। बादाम काजू को देखकर बेसन अपने आप को रोक नहीं पाया। ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? मजा आने के कारण बेसन ने रवे को भी बुलाया। रवा और बेसन की मस्ती देखकर मूंग दाल हो गया गुस्से से लाल और वो भी कूद पड़ा उनके ऊपर। फिर उनके ऊपर गई चाशनी, फिर गया बादाम काजू पिस्ता और आखिरी में सब ने एक साथ मिलकर बनाया अच्छे से हलवा। वाह, देखने में तो इतना मजा आ रहा है, खाने में कितना आएगा। हलवा झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. तुपातला मस्त चळचळीत हलवा. आता आम्ही चाललोय बियाण आणण्या बाहेर. आणि आता ही बिहानची आपली रिश्वत असते द्यायला. बिहानला रिश्वत म्हणजे फेरी. शिरी मारू आणतो याला आणि सोड. बाय बाय. बाय कर उभारून दे. आम्ही चाललोय मार्केटला. आणि मेन म्हणजे मार्केटला नाही, हॉस्पिटलला. तेच की, हॉस्पिटलला आणि मार्केटला दोन्हीकडे चाललोय. तर हॉस्पिटलला का चाललोय तर ही अनन्याचा पाय लचक झाला, त्या पायरीवर उतरताना जरा सुजन आले, त्यामुळे ते दाखवायला चाललोय. आणि आता विहान पण जस्ट पडला. आम्ही इथं ब्लॉग स्टार्ट करायचं म्हणलं तेवढ्यात विहान फारशीवर पडला. आणि इथं पडायची एवढी घाण सवय ना त्याला, इथं फारशी डेंजर आहे. लागलं तर काय होईल? आय तुझं सांगा लावले तर ह्यो पळतोय आणि पडतोय. माझी काय चुकी, तूच पडतोयस की. सो चला आता जातो आम्ही दाखवायला. हॉस्पिटलला आलो होतो गाईज, गोळ्या दिल्यात. ते 2 दिवस नाश्ता केला. उद्या परवा. ओके, वजन चेक कर. $55 किलो वजन आहे माझं. इथं 56, 1 किलो जास्त. सो गाईज आता बघा मी वर घेऊन चाललोय दही. दही कशासाठी घेऊन चालले? हे माणसासाठी नाही, झाडासाठी घेऊन चालले. झाडांसाठी खतमध्ये वापरायचं आहे, खतासाठी. हे बघा, हे तर खतासाठी सगळं करून ठेवले बॉटल. त्यासाठी दही पण इथं ठेवणार आहे. दही पण आणले. तर गाईज आज ना पाणी आलं नाही, का माहीत का आलं नाही अचानक. आणि रात्री टाकी मोकळी झाली ती. आम्ही ही पण लावलं नव्हतं, बम काय म्हणतात, बोर पण लावलं नव्हतं. आणि सकाळी लाईट पण गेली ती, त्यामुळे पूर्ण टाकी मोकळी झाली ती. आणि सगळ्यांना आंघोळीसाठी गेलो आणि पाणी संपलं. मग नंतर लाईट आल्या, बोर लावली. फक्त बोर ओव्हरलोड होऊन बंद झाले. आता ही भरल्या का टाकी बघतो एकदा. तर टोपण तर अरे पाणीच नाही खाली, पाणी काहीच नाही आहे, पूर्ण मोकळी झाल्या काहीच टाकी बघा. सो आता परत मला चालू करायला पाहिजे, नाहीतर मशीन चालू होणार नाही, वॉशिंग मशीन. सगळ्यांना तीच प्रॉब्लेम सुरू झाला आहे. मला वाटते सगळीच टाकी चेक करायला आपली, आणि पाणीच नाही आहे. आणि आपली टाकी पण पूर्ण मोकळी झाली, कारण की पाणी आलं नव्हतं. त्यामुळे गाईज आता काय करणार आहे, परत जाऊन बोर चालू करतो, कारण की ओव्हरलोडमुळे बंद व्हायला लागल्या. जरा बघायला पाहिजे काय झाले. सो चला, दीदीला आले तेव्हा दीदी काय झाली आत्ता जस्ट. तिकडे गाडी चार्जिंग लावल्या, पण लाईट ओव्हरलोड व्हायला लागल्या. सुरू आहे काय आणला असेल बघा, विचार. साफसफाई सुरू आहे सकाळची. पण आता हे लागणार नाही वॉशिंग मशीन. थांबा, अजून बोर भरायचे आहे. हो हे मोकळे आहे. हे पण खराब झालं होतं पूर्ण, हे वरचं टोपण. तर अतुलनं हे चेंज केलं. आणि आता बोर परत लावतो. तर ज्याला थोडा उशीर बंद ठेवली होती ओव्हरलोडमुळं. सो आता लावूया.
8च्या इकडं आलं की चालू त्या, पण येन नाही. नाही राव मी वर मोकळी झाल्या पूर्ण टाकी. बघ हे बघा असं ओव्हरलोड व्हायला लागले. काय झाले काय माहित, बरोबर पाणी आलं नाही आणि त्यात ह्याचं ओव्हरलोड ऑन होते, परत ग्रीन येते, परत ओव्हरलोड होते आणि हे काटा परत जाते इकडं. आता हे कधी चालू होणार? आज तर कामच जास्त. जेव्हा काम असते तेव्हाच काही ना काही गोळ होते. कपडा कुठे गेला हो? कुठला? काल सियाने घेतला होता बघा, कशासाठी? फर्निचर पुसायचा कपडा. इथं त्या इथं ठेवलाय. कुठं? ह्याच्यापाशी कॉलम पैसे दुसरा 4 दे की, मम्मीला खात नाही. तर काय आता मम्मीला चाललोय चहा द्यायला, चहा बिस्किट. चहा वाढू का अजून? हां चहा वाढू? नको बस. काय म्हटलीस? बॉटल पण द्यायची. पडलं असते की सांग की. ते बघ की काय काय कसं नाही ना, दरवाजा कसा उघड? चल उघड की, तू दरवाजा उघडून दे तेवढा. या क्या बात आहे. घसरणार ताट दिले. नाही पडत, राहू दे. हा? नाही लागत. चल आवाज द्यायला. आवाज आवाज आवाज. चहा घेऊन मम्मीचा सुरू होता दंगा गावभर. पाणी मारून ठेवले, राख शिपलेली होती सगळी धुवून घालवली. हे बघा मम्मी सकाळ सकाळ सुरू आहे दंगा आहे. सकाळ सकाळ दंगा. काय मला कीड लागव नाही म्हणून मी करत असते. पप्पाला वाढा लागल्या सकाळ सकाळी. अरे कीड लागते पानांना अशी, म्हणून राख शिपली होती सगळ्या झाडाला. सगळ्या झाडांची राख धुवून काढल्या. कीड लागतात म्हणून अशी राख मारून ठेवल्या पानांवर, तर पप्पान सगळी धुवून टाकली. हिचा सुरू आहे दंगा. सकाळी सकाळी कावा लागले. कशाला वाचला, पाणी मारला, मी सांगितलं होतं. आणि शेतात जाणार आहे, धावपळ परत होत्या म्हणून ते सांग. चहा बिस्किट दिलं मम्मीला. हे बिस्किट खास गावावरून आले, बनवून तयार होऊन स्पेशल. आधी आई होती तर आई घेऊन यायची आमच्यासाठी, मस्त 10-10 किलो बिस्किट घेऊन यायची. आम्हाला आवडते ना हे, त्यामुळे 10-10 किलो घेऊन यायचे. ते बिस्किट गव्हाचं ओरिजिनल तुपात काय काय बनते ते, त्यामुळे ती टेस्ट पण बाहेर लागते. बनवून आणतो ना आपण स्वतः. हे बिस्किट जोपर्यंत आहे तोपर्यंत तर आनंदच करणार आहे. आधी आजी होती तर आजी आम्हाला 10-10 किलो घेऊन यायची, 10-10 किलो 5-5 किलो बिस्किट घेऊन यायची. पण आता बिस्किट कोण आणणार नाही आहे, त्यामुळं मग आम्ही काय करतो. आणि हां, त्यामुळे ही जी बिस्किट आहे त्यावर चांगलाच आनंद घेणार. लई दिवसातनं खायला. आणि इथली मार्केटचे बिस्किट गोड जास्त असतात आणि साखर लई असतात त्यामध्ये, त्यामुळे आम्हाला आवडत नाही, आम्ही खात नाही जास्त. हां, आधी खात होतो बिस्किट मार्केटची, पण सगळेच बंद केलं गोड असल्यामुळं. मग हे बिस्किट शोभाताईनं आणून दिले, म्हणजे मामाच्या मुलगीनं. तर जोपर्यंत हे आहे तोपर्यंत आनंद गगनात मावी ना. आणि हे गव्हाची आपण गहूचं पीठ वगैरे देऊन असं बनवून घेतलं जातं तिकडे गावाकडं, त्यासाठी. मग इथं कुठं बनत नाही. सेम असं बिस्किट बघितलं आम्ही लय जागे. जर असं बनत असतं तर 10 काय 20 किलो आणून ठेवलं असतं, पण मिळतच नाही इथं कुठं. की एकदा रेसिपी विचारून घ्यायला पाहिजे, मग ते ओव्हन आणल्यावर घरातच करायला पाहिजे. किंवा मग तसं रेसिपी सांगून कुठं भट्टीवर जाऊन करू शकतोय. तसं रेसिपी पहिला विचारायला पाहिजे, काय काय टाकताय, कसं कसं टाकताय ते सगळ्या. चला गाईज, आता आम्ही चाललो आहे 2 जण मार्केटमध्ये नवीन सॅक घेऊन. अतुलला आणली होती नवीन सॅक, तर नवीन सॅक घेऊन चाललो आहे. ठेवूयात तिकीट. चार्जिंग पण झालं गाडीला, फुल झालं चार्जिंग गाडीला. टेन्शन नाही ना चार्जिंग राहायला. वल्ला ह्या हातात धरलेलं परफेक्ट होते काय, असं बरोबर येते काय. सो चला गाईज, आता आम्ही जातो पटकन फिरून येतो. पुसली सेकंडला जाय ना, बघूया आता कुठं आहे. सेकंडला जा कुठं आहे, असं का बांधलोयस? तुम्ही बांधत ना म्हणून घेऊन. हो तर कुठं चाललोय? खाली चाललोय. परत खाली चाललो. थर्डला बघा म्हणते तर ऐकत. हा इथंच आहे बहुतेक. त्याला इथं भेटलं नाही काय आम्हाला, है ना. आता आम्ही जातो. तुम्हाला लाज वाटते का मी असं बांधून तुमच्यासोबत आल्यावर? होय, लाज वाटते की मला नाही आवडत. परत येऊन तोंड तर दाखवू नको. हे हलवून द्या. कुठे जायचंय? लिफ्टमध्ये. ग्राउंड, क्रिकेट ग्राउंडवर. एवढं चांगलं.
चला गाईज पुढे जाऊ संत्री आणून जावा. पण तुम्ही मला म्हणायचं का मला काम करा पावन कपडे द्या इकडे आला हे पाक ह्याला पेट्रोलला आणि आपल्याला नाश्त्या पाण्याला हम लोगों ने गरीबी देखी है. 500 आणि तेल ह्यातनं असते. 100 रुपये घ्यायचे 500 तेल टाकणार ते समोर टाकणार आहे ते नाना विचारतो हे 100 रुपये तुम्हाला ते माझा आहे पैसा ही पैसा होगा. मोबाईल आले तू जा की तिकडे काय लागलंय ते मागे आवडून केलं असं डोकं फिरव नीट घासा आणि सबस्क्राईब करायला लावा. सबस्क्राईब करा लोक